नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार राखी यूट्यूब चॅनलवर. मुंबईच्या राजकारणात एक मोठा धक्का बसलाय. ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईत शिवसेनेसाठी ही बातमी नक्कीच धक्कादायक ठरली आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारींचे पती समाधान सरवणकर यांचा थेट पराभव आणि या पराभवामागे आहेत अनेक धक्कादायक कारण. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण सोप्या शब्दात आणि सविस्तर पाहूया. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरली. याच निवडणुकीत प्रभादेवी दादर परिसरातील वॉर्ड क्रमांक 194 मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून समाधान सरवणकर रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने होते. ठाकरे गटाकडून निशिकांत शिंदे मैदानात होते, तर शिंदे गटाकडून समाधान सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. ही लढत सुरुवातीपासून अत्यंत चुरशीची मानली जात होती. या निवडणुकीत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी प्रचार सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. नुकतेच त्यांचे लग्न झालेले असताना त्या थेट प्रचारात उतरल्या. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ तसेच प्रभादेवी दादर परिसरात घरोघरी भेटी देत त्यांची जोरदार प्रचार केला. मात्र इतका मोठा स्टार प्रचार करूनही मतदारांनी वेगळाच निर्णय घेतला. प्रभादेवी दादर भागातील मतदारांनी समाधान सरवणकरांना स्पष्ट नकार दिला आहे. या वॉर्डमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय सुस्पष्टपणे दिसून आला. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, फक्त ओळख, प्रसिद्धी किंवा सेलिब्रिटी चेहरा पुरेसा ठरत नाही. हा पराभव फक्त एका उमेदवाराचा नाही, तर संपूर्ण शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत अपेक्षित यश मिळालं नाही. विशेषतः ठाकरे गट मानल्या जाणाऱ्या भागात हा निकाल खूप काही सांगून जातोय. मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेनेला महायुतीला बहुमत मिळेल असं भाकीत केलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष निकालामध्ये मोठा फरक दिसून आला. मतदाराचा कल ठाकरे गटाकडे वळलेला स्पष्ट दिसतोय. एकूणच पाहता समाधान सरवणकरांचा पराभव आणि तेजस्विनी लोणारींच्या प्रचाराला मिळालेला नकार हा मुंबईच्या राजकारणात एक मोठा टर्निंग पॉइंट ठरतोय. आगामी काळात याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर नक्कीच दिसून येईल. तुमचं या निकालाबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.